आज ना मी फक्त आणि फक्त एक वाटी गव्हाच्या पिठापासून खूप छान हेल्दी टेस्टी नाश्ता असं व्हेजिटेबल नाश्ता बनवला आहे। तर त्यासाठी बघा, एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, त्यामध्ये आवडीनुसार व्हेजिटेबल टाकायचे। इथे मी कांदा, मिरची, टमाटे, थोडेसे आपले गरम मसाले जे आपले डेली रुटीनचे असतात ना ते टाकायचे। सोबत तुम्ही चाट मसाला किंवा आमचूर पावडर टाकू शकता आणि थोडं थोडं पाणी करून याचं चांगलं असं पातळ बॅटर बनवायचं आहे। असं छान असं बॅटर बनवलं की थोडा वेळ याला द्यायचं आहे। मग गरम पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून छान असे याचे बेसन पोळीसारखे असे छान असे पराठ्यासारखं करून घ्यायचं आहे। असं गोल आकार करायचा। आता आवडीनुसार तुम्ही याला लहान मोठे साईज देऊ शकता आणि रेड ब्राऊन असा क्रिस्पी होईपर्यंत याला असं फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे शेकून घ्यायचं आहे। आणि गरमागरम हे असे मस्तपैकी गव्हाच्या पिठापासून असा हेल्दी नाश्ता तयार होतो खाण्यासाठी। खूप प्रोटीन भरपूर व्हेजिटेबल हा गव्हाचा पिठाचा नाश्ता नक्की ट्राय करा। आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। आज ना मी फक्त आणि फक्त एक वाटी गव्हाच्या पिठापासून खूप छान हेल्दी टेस्टी नाश्ता असं व्हेजिटेबल नाश्ता बनवला आहे। तर त्यासाठी बघा, एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, त्यामध्ये आवडीनुसार व्हेजिटेबल टाकायचे। इथे मी कांदा, मिरची, टमाटे, थोडेसे आपले गरम मसाले जे आपले डेली रुटीनचे असतात ना ते टाकायचे। सोबत तुम्ही चाट मसाला किंवा आमचूर पावडर टाकू शकता आणि थोडं थोडं पाणी करून याचं चांगलं असं पातळ बॅटर बनवायचं आहे। असं छान असं बॅटर बनवलं की थोडा वेळ याला द्यायचं आहे। मग गरम पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून छान असे याचे बेसन पोळीसारखे असे छान असे पराठ्यासारखं करून घ्यायचं आहे। असं गोल आकार करायचा। आता आवडीनुसार तुम्ही याला लहान मोठे साईज देऊ शकता आणि रेड ब्राऊन असा क्रिस्पी होईपर्यंत याला असं फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे शेकून घ्यायचं आहे। आणि गरमागरम हे असे मस्तपैकी गव्हाच्या पिठापासून असा हेल्दी नाश्ता तयार होतो खाण्यासाठी। खूप प्रोटीन भरपूर व्हेजिटेबल हा गव्हाचा पिठाचा नाश्ता नक्की ट्राय करा। आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा।